So let's start our today's session of lecture of the physics. तर लास्ट टाइम आपण काय बघितलेलं होतं, डायमेन्शनल होमोजिनिटी ऑफ अ फिजिकल इक्वेशन, आणि त्याच्यावरून एखाद्या फिजिकल क्वांटिटीचं डायमेन्शन कसं फाइंड आउट करायचं, ओके, किंवा एखादं इक्वेशन डायमेन्शनली करेक्ट आहे का नाही याचा पार्ट आपण स्टडी केलेला आहे. ठीक आहे. तर आता आपण दोन युनिट्स मधला कन्व्हर्जन फॅक्टर कसा फाइंड आउट करायचा बाय युझिंग डायमेन्शनल अनालिसिस ती आपण बघणार आहे. ओके. तर याच्यामध्ये बेसिक तुम्हाला म्हणजे कन्व्हर्जन फॅक्टर जर डिसाईड करायचा असेल दोन युनिट मधला, म्हणजे फॉर एक्झाम्पल 1 न्यूटन म्हणजे किती डाईन किंवा 1 अर्ग म्हणजे किती जूल, या पद्धतीचा कन्व्हर्जन फॅक्टर जर डिसाईड करायचा असेल तर बेसिकली फॉर्म्युला काय लक्षात ठेवायचा आहे. एक फॉर्म्युला आपण बघितलेला आहे युनिट कन्व्हर्जनचा, म्हणजे एका युनिटचं दुसऱ्या युनिटमध्ये कन्व्हर्जन करायला एक फॉर्म्युला बघितलाय, आठवतोय का बघा. दॅट इज n1 u1 इज इक्वल टू काय असतो, n2 u2 असतो. तसंच डायमेन्शनच्या साह्यानं दोन युनिट मधला कन्व्हर्जन फॅक्टर डिसाईड करायचा असेल तर आपण फॉर्म्युला वापरणार आहे n1 d1 इज इक्वल टू n2 d2. फेअर n1 n2 म्हणजे काय असणार आहेत, व्हॅल्यूज असणार आहेत, आणि d1 d2 हे काय असणार आहेत, डायमेन्शन असणार आहेत. सो दिस इज द बेसिक फॉर्म्युला. एवढीच स्टेप लक्षात ठेवा, याचे जे प्रॉब्लेम आहेत ते इझिली सॉल्व्ह होऊ शकतात. बेसिक फॉर्म्युला काय लक्षात ठेवायचा आहे, n1 d1 इज इक्वल टू n2 d2. d1 d2 हे डायमेन्शन्स आहेत आणि n1 n2 या काय आहेत, व्हॅल्यूज आहेत. तर डायरेक्टली आपण हा फॉर्म्युला वापरून जे आहे ते काय करू शकतो, सॉल्व्ह करू शकतो कुठलाही कन्व्हर्जन फॅक्टर. एक एक्झाम्पल बघूया म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. एक्झाम्पल कसं येणार बघा. तर क्वेश्चन काय असतो बघा, फाइंड कन्व्हर्जन फॅक्टर बिटवीन, फाइंड कन्व्हर्जन फॅक्टर, किती सिंपल आहे बघा हे, फॅक्टर बिटवीन न्यूटन अँड डाईन. ओके, न्यूटन अँड डाईन. आता बेसिकली तो त्याच्या अगोदर तुम्हाला हे माहिती पाहिजे की न्यूटन आणि डाईन हे कशाचे युनिट आहेत. तर न्यूटन हे फोर्सचं युनिट आहे SI सिस्टम मधलं, आणि डाईन हे देखील फोर्सचं युनिट आहे, परंतु ते CGS सिस्टम मधलं आहे. हे तुम्हाला अगोदर माहिती पाहिजे. ओके, तर हे अगोदर लक्षात घ्या. न्यूटन आणि डाईन दोन्हीही फोर्सचेच युनिट आहेत. आपण कन्व्हर्जन फॅक्टर जो काढतो तो कुणामधला काढतो, दोन युनिट मधला काढतो, की जे दोन युनिट एकाच फिजिकल क्वांटिटीचे असले पाहिजेत. लक्षात घ्या, न्यूटन आणि जूल मधला कन्व्हर्जन फॅक्टर आपण काढू शकत नाही, किंवा न्यूटन आणि वॅट मधला कन्व्हर्जन फॅक्टर आपण काढू शकणार नाही, कारण न्यूटन हे फोर्सचं युनिट आहे, जूल हे वर्कचं युनिट आहे. ओके, एकाच फिजिकल क्वांटिटीला अनेक युनिट असतात काही वेळेला, एकाच फिजिकल क्वांटिटीला, म्हणजे फोर्सला नंबर ऑफ युनिट्स आहेत, तर त्या युनिट मधला कन्व्हर्जन फॅक्टर काय आहे, किंवा मॅग्नेटिक इंटेन्सिटी याला नंबर ऑफ युनिट आहे, तर त्यांच्यामधला कन्व्हर्जन फॅक्टर काय, किंवा वर्कचेच अनेक युनिट असू शकतात डिफरंट सिस्टीम मध्ये, तर त्यांच्यामधला कन्व्हर्जन फॅक्टर काय. म्हणजे एकाच फिजिकल क्वांटिटीचे दोन युनिट तुमच्याकडे जर असतील, मी पुन्हा एकदा व्यवस्थित काय सांगतोय बघा, एकाच फिजिकल क्वांटिटीचे दोन युनिट असतील तर त्या दोन युनिट मधला कन्व्हर्जन फॅक्टर किती आहे, ओके, तो डिसाईड करण्यासाठी आपण याचा वापर, डायमेन्शनचा वापर करू शकतो. आता न्यूटन आणि डाय मधला कन्व्हर्जन फॅक्टर डिसाईड करायचा आहे. ओके, तर हे कसं डिसाईड करणार बघा. तर इथे लिहायचं आहे n1 d1 इज इक्वल टू n2 d2, किंवा n1 d1 इज इक्वल टू n2 d2 कन्सिडर करण्यापेक्षा सुरुवातीला असं अजून करूया, लेट 1 न्यूटन इज इक्वल टू x डाईन. ओके, ही तुमची पहिली स्टेप येणार आहे, लेट 1 न्यूटन इज इक्वल टू x डाईन. ठीक आहे, हे 1 ऍज इट इज. न्यूटन हे कुणाचं डायमेन्शन आहे, कुणाचं युनिट आहे, न्यूटन हे फोर्सचं युनिट आहे, कुठल्या सिस्टम मधलं, SI सिस्टम मधलं. हे दुसरी स्टेप, हे न्यूटन कुणाचं युनिट आहे आणि कुठल्या सिस्टीम मधलं आहे ते फक्त लिहायचं आहे. त्याच्यानंतर x ऍज इट इज. डाईन हे देखील कशाचं युनिट आहे, कशाचं युनिट आहे, फोर्सचं युनिट आहे, कुठल्या सिस्टम मधलं, CGS सिस्टम मधलं आहे. बघा स्टेप्स कशा कशा करतोय बघा. 1 न्यूटन इज इक्वल टू x डाईन. सो 1 ऍज इट इज ठेवला, न्यूटन ऐवजी लिहिलं फोर्स इन SI सिस्टीम, डाईन ऐवजी लिहिलं फोर्स इन CGS सिस्टीम. ठीक आहे, आता काय करायचं आहे, फक्त इथं डायमेन्शन ठेवायचे आहेत. फोर्सचं डायमेन्शन काय असतं, m1 L1 T-2, कुठल्या सिस्टीम मध्ये, SI सिस्टीम मध्ये, इंटू x ऍज इट इज. पुन्हा एकदा फोर्सचं डायमेन्शन m1 L2 T-2. लक्षात घ्या, डिफरंट सिस्टीम मध्ये
डिफरंट सिस्टीम मध्ये युनिट चेंज होऊ शकतं, परंतु डायमेन्शन कधीही चेंज होत नाही. SI सिस्टीम मध्ये डायमेन्शन M1 L1 T-2 असणार. CGS सिस्टम मध्ये देखील डायमेन्शन M1 L1 T-2 असणार आहे. ओके, तर बाय मिस्टेक L2 लिहिलं. डिफरंट सिस्टम मध्ये युनिट्स चेंज होऊ शकतात, परंतु डायमेन्शन चेंज होत नाहीत. स्टेप्स लक्षात आलं का बघा? या स्टेप तुम्हाला आणखी एक पुढे एक्झाम्पल देणार आहे, त्याच्यामध्ये फॉलो करायचे आहेत. काय लिहिलं बघा? लेट जे 2 युनिट आहेत त्या 2 युनिट्स रिलेटेड एक मी अझम्पशन लिहिलं. काय लिहिलं? 1 न्यूटन इज इक्वल टू एक्स डाईन लिहिलं. त्याच्यानंतर 1 न्यूटन हे फोर्सचं युनिट आहे, कुठल्या सिस्टम मधलं आहे ते लिहायचं. एक्स ॲज इट इज, डाईन हे फोर्स युनिट आहे, कुठल्या सिस्टम मधलं आहे ते लिहायचं. त्याच्यानंतर फोर्सच्या ठिकाणी त्याचं डायमेन्शन लिहायचं. इथं देखील फोर्सच्या ठिकाणी डायमेन्शन लिहायचं. M1 L1 T-2 M1 L1 T-2. आता एक्स इज इक्वल टू काय येणार बघा? आपल्याला एक्स काढायचा आहे. एक्स इज इक्वल टू हे काय करतो? LHS ला नेतो, इकडे डिवाइड होणार ना. म्हणजे M1 L1 T-2 कुठल्या सिस्टीम मध्ये? SI सिस्टीम मध्ये. डिवायडेड बाय इकडे जाऊन डिवाइड होणार. म्हणजे इथं काय लिहिणार? M1 L1 T-2 कुठल्या सिस्टीम मध्ये? CGS सिस्टम मध्ये. एवढंच करायचं आहे. किती सिंपल आहे बघा. जस्ट डायमेन्शन लिहिले आणि ते शिफ्ट केलेत एक्स काढण्यासाठी. आता पुढे काय करायचं? इथं M1 कॅन्सल आउट करायचं नाही, L1 कॅन्सल आउट करायचं नाही. कॅन्सल आउट केल्यावर काय शिल्लक राहणार नाही रे इथं. फक्त काय करायचं? M म्हणजे मास आहे, तर SI सिस्टम मध्ये मासचं जे युनिट आहे ना ते इथं युनिट लिहायचं. आता मासचं SI सिस्टम मध्ये युनिट काय आहे? किलोग्राम आहे. रेस टू 1 जी पॉवर असेल ते ॲज इट इज लिहायची. म्हणजे MLT ठिकाणी काय ठेवायचे आहेत? आता युनिट्स ठेवायचे आहेत. कुठल्या सिस्टम मधले? त्या सिस्टम मधले. इथे SI लिहिलेला असेल तर SI युनिट ठेवायचं, CGS लिहिलेला असेल तर CGS युनिट ठेवायचे. ठीक आहे. इंटू L1 म्हणजे लेन्थचं SI सिस्टम मध्ये युनिट काय रे? मीटर आहे, मीटर रेस टू 1. आणि टाइमचं SI सिस्टम मध्ये युनिट काय आहे? सेकंड आहे, सेकंड रेस टू -2. असा न्यूमरेटर ठेवायचा. म्हणजे MLT गेलं आणि SI गेलं, बरोबर ना. MLT म्हणजे मास लेंथ टाइम आहे. SI सिस्टम मध्ये मासचं युनिट kg, लेन्थचं युनिट मीटर, टाइमचं युनिट सेकंड आणि पॉवर ॲज इट इज लिहायच्या. पॉवर ॲज इट इज लिहायला विसरायचं नाही. तसं आता CGS सिस्टम म्हणजे सेंटीमीटर ग्राम सेकंद ना, तर मास M म्हणजे मास. मास साठी काय वापरणार? इथं ग्रॅम वापरणार, रेस टू 1. CGS सिस्टम मध्ये लेन्थ साठी काय वापरतो आपण? सेंटीमीटर वापरतो, रेस टू 1. आणि CGS सिस्टम मध्ये टाइम मेजरमेंट साठी सेकंदच आहे, सेकंड रेस टू -2. ओके, टीच्या ठिकाणी S ठेवलं, सेकंड ठेवलं. आता S रेस टू -2, S रेस टू -2 कॅन्सल होणार. पॉवर 1 आहे ती काय लिहायची गरज नाही, kg मीटर डिवायडेड बाय ग्रॅम सेंटीमीटर. बरोबर. आता हे K म्हणजे किलो आहे ना, प्रेफिक्सेस माहिती पाहिजेत. आता K म्हणजे किलो, किलो म्हणजे 10⁻³ ग्रॅम, मीटर ॲज इट इज डिवायडेड बाय हे ग्रॅम ॲज इट इज. आणि सेंटीमीटर मध्ये सेंटी म्हणजे काय? प्रेफिक्स आहे ना. प्रेफिक्सेस सगळे मी लिहून दिले तुम्हाला, ते प्रेफिक्सेस आता पाठ पाहिजेत. C म्हणजे सेंटी, सेंटी म्हणजे 10⁻² आणि मीटर ॲज इट इज. मीटर हे युनिट आहे, लक्षात आलं ना. सेंटीमीटर मध्ये सेंटी हे प्रेफिक्स आहे आणि मीटर हे युनिट आहे, हे अगोदर माहिती पाहिजे. सेंटी म्हणजे 10⁻² असतं, लक्षात घ्या. लक्षात आलं? ओके, ठीक आहे. सुरुवातीला इथं सेकंड रेस टू -2, सेकंड रेस टू -2 कॅन्सल झालं. आता इथं काय होणार आहे? ग्रॅमला ग्रॅम कॅन्सल, मीटरला मीटर कॅन्सल. ओके, अँड फायनली एक्स ची व्हॅल्यू किती येणार बघा? न्यूमरेटरला राहणार 10⁻³ आणि डिनॉमिनेटरला राहणार 10⁻². म्हणजे किती राहणार आहे बघा? टोटल 10⁻⁻, मायनस नव्हे, टोटल होणार आहे 10⁻+5. ओके, 10⁻³ डिवायडेड बाय 10⁻⁻2 म्हणजे 3 - -2. 3 - -2 म्हणजे 3 + 2 दॅट इज 10⁻5. म्हणजे x इज इक्वल टू 10⁻5 येतं. म्हणजे याचा अर्थ काय होतो? 1 न्यूटन म्हणजे किती असतं? 1 न्यूटन इज इक्वल टू असतं 10⁻5 डाईन असतं. ओके, तर अशा पद्धतीने आपण डायमेन्शनचा वापर करून 2 युनिट मधला कन्व्हर्जन फॅक्टर डिसाइड केलेला आहे. कन्व्हर्जन फॅक्टर डिसाइड केलेला आहे. ओके, हे बघा, पुन्हा एकदा मी इथं लिहितो, पुन्हा एकदा हेच डेरिव्हेशन एक्सप्लेन करतो. रिपीट. बघा,
रिपीट करतो हे, म्हणजे आणखी एकदा रिपीट, जेवढं रिपिटेशन होईल तेवढं काय होतं आपल्याला चांगलं कळायला चालू होतं. हे बघा, क्वेश्चन मध्ये काय सांगितलं असतं, न्यूटन आणि डाईन मधला कन्व्हर्जन फॅक्टर काढा. तर मी ऍझ्युम काय करणार, लेट 1 न्यूटन इज इक्वल टू एक्स डाईन. 1 न्यूटन म्हणजे किती डाईन मला माहिती नाहीये, फाइंड आउट करायचं आहे. आता बघा 1 ॲज इट इज, न्यूटन हे कुणाचं युनिट आहे ते लिहायचं, फोर्सचं युनिट आहे. आणि कुठल्या सिस्टम मधलं आहे ते लिहायचं, SI सिस्टम मधलं. एक्स ॲज इट इज, डाईन हे देखील कशाचं युनिट आहे, फोर्सचं युनिट आहे. कुठल्या सिस्टम मधलं, CGS सिस्टम मधलं. हे अगोदर बेसिकली माहिती पाहिजे, ही दुसरी स्टेप झाली. आता काय करायचं आहे, मला एक्सची व्हॅल्यू काढायची आहे. म्हणून काय करणार मी, हे फोर्स CGS LHS ला आणणार. म्हणजे काय होणार बघा, फोर्स SI डिवायडेड बाय काय होणार आहे, फोर्स CGS होणार. असं केलं तरी पण चालतं, किंवा डायमेन्शन लिहून शिफ्ट केलं तरी पण चालतं. डायमेन्शन शिफ्ट करा किंवा डायमेन्शन लिहायच्या अगोदर शिफ्ट केलं तरी चालणार आहे. आता काय करणार मी, न्यूमरेटर डिनॉमिनेटरला डायमेन्शन लिहिणार. फोर्सचं काय, M1 L1 T-2 SI. आणि इथं देखील फोर्सचं काय लिहिणार, M1 L1 T-2 CGS इज इक्वल टू एक्स. बरोबर. आता SI CGS काढून टाकायचं आहे मला. तर SI CGS काढून टाकण्यासाठी काय करणार, इथं मी आता युनिट ठेवणार आहे. M म्हणजे मास असतं, ही अगोदर माहिती आहे ना, M म्हणजे मास. मासचं SI सिस्टम मध्ये युनिट काय सांगा रे, मासचं SI सिस्टम मध्ये युनिट आहे किलोग्राम. सो किलोग्राम रेस टू 1. ओके. लेन्थचं SI सिस्टीम मध्ये आहे मीटर, मीटर रेस टू 1. आणि टाइमचं SI सिस्टीम मध्ये आहे सेकंड, सेकंड रेस टू -2 डिवायडेड बाय मासचं CGS सिस्टम मध्ये आहे फक्त ग्रॅम, लेन्थचं CGS सिस्टम मध्ये आहे सेंटीमीटर, आणि टाइमचं CGS सिस्टम मध्ये आहे सेकंड. पॉवर ऍज इट इज लिहायच्या, पॉवर ऍज इट इज लिहायच्या आहेत. ठीक आहे. मग आता बघा, जे युनिट डायरेक्ट आता कॅन्सल होऊ शकतात ते कॅन्सल आउट करून टाका. सेकंड रेस टू -2, सेकंड रेस टू -2 कॅन्सल झालं. मग आता हे बघा, ग्रॅमला ग्रॅम आणि मीटरला मीटर कॅन्सल करू शकताय, डायरेक्टली कॅन्सल केलं तरी चालणार, कारण ग्रॅम रेस टू 1 ग्रॅम रेस टू 1 कॅन्सल, मीटर रेस टू 1 मीटर रेस टू 1 कॅन्सल. शिल्लक काय राहणार, K डिवायडेड बाय C फक्त राहणार. हे दोन्ही प्रेफिक्सेस आहेत, लक्षात घ्या. ग्रॅमला ग्रॅम कॅन्सल, मीटरला मीटर कॅन्सल. K म्हणजे प्रेफिक्स आहे, C म्हणजे प्रेफिक्स आहे. K बाय C फक्त राहणार तिथं, लक्षात येत आहे. सो एक्स इज, K म्हणजे किलो, किलो म्हणजे 10⁻³ असतं माहिती आहे ना. आणि C म्हणजे सेंटी असतं, सेंटीमीटर मधलं सेंटी, सेंटी म्हणजे 10⁻² असतं. सो एक्स इज इक्वल टू टोटल 10⁵. हे असं येणार आहे. हे स्टेप्स कमी जास्त झाला तरी चालतात आधीमध्ये. 10⁵. किंवा येत्या अगोदर ते ग्रॅम किंवा मीटर कॅन्सल करण्याच्या अगोदर किलो म्हणजे 10⁻³ ग्रॅम, सेंटी म्हणजे 10⁻² मीटर हे अगोदर लिहा, म्हणजे काय प्रॉब्लेम येणार नाही. आणि याच्यावरून काय लक्षात येणार, 1 न्यूटन इज इक्वल टू 10⁵ डाईन. एनी डाऊट इन दिस केस? दुसरे एक एक्झाम्पल बघूया, म्हणजे आणखी क्लिअर होईल तुम्हाला. पण याच्यामध्ये काय डाऊट असलं तर अगोदर विचारा. नंबर ऑफ एक्झाम्पल सॉल्व्ह केल्यानंतर ते खूप इझी वाटायला लागतं. दुसरं एक्झाम्पल बघूयात. बघा दुसरं एक्झाम्पल कसं आहे. क्वेश्चन काय बघा, फाइंड कन्वर्जन फॅक्टर between अर्ग अँड जूल. अर्ग आणि जूल मधला कन्वर्जन फॅक्टर काढायचा आहे. ओके. तर आता काही जणांना माहिती नसेल तर सांगतो, जूल हे वर्कचं युनिट आहे आणि अर्ग हे देखील वर्कचं युनिट आहे. जूल हे काय आहे, हे बघा, जूल हे युनिट ऑफ वर्क आहे, युनिट ऑफ वर्क. आता ह्या काही गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवाव्या लागतील.
इन SI. ओके. आणि अर्ग हे देखील काय आहे? युनिट आहे, युनिट ऑफ वर्क आहे, युनिट ऑफ वर्क आहे. परंतु हे CGS सिस्टीम मध्ये आहे. जूल आणि अर्ग. लक्षात आलं? हे दोन्ही वर्कचेच युनिट आहेत. एक SI सिस्टम मध्ये आहे, एक CGS सिस्टम मध्ये आहे. आता याच्यामधला कन्व्हर्जन फॅक्टर फाइंड आउट करायचा आहे. आता बघा काय करायचं, नेहमीप्रमाणे लेट पहिली स्टेप 1 जूल इज इक्वल टू काय असेल? XERG म्हणजे अर्ग असेल. 1 जूल इज इक्वल टू एक्स अर्ग. ठीक आहे. त्याच्यानंतर काय करायला सांगितलंय? 1 ऍज इट इज, किंवा ते लिहायची गरज नाही. जूल हे वर्कचं युनिट आहे. कुणाचं युनिट आहे ते लिहायचं आणि कुठल्या सिस्टीम मधलं आहे ते लिहायचं. दुसरी स्टेप म्हणजे युनिट लिहिलं, 1 जूल इज इक्वल टू एक्स अर्ग लिहिलं. आता जूल कुणाचं युनिट आहे? वर्कचं युनिट आहे. कुठल्या सिस्टम मधलं? SI सिस्टम मधलं. एक्स अर्ग हे कशाचं युनिट आहे? वर्कचंच युनिट आहे. कुठल्या सिस्टम मधलं? CGS सिस्टम मधली. ही दुसरी स्टेप. ठीक आहे. आता काय करा? डायमेन्शन लिहा. वर्कचं डायमेन्शन M1 L2 T-2. डायमेन्शन त्याच्यासाठी पार्ट पाहिजे. SI सोडायचं नाही, SI ऍज इट इज लिहायचं. एक्स. परत इथं वर्कचं डायमेन्शन लिहितो, M1 L2 T-2 CGS. ठीक आहे. आता काय करायचं? सो देअरफॉर एक्स इज इक्वल टू, एक्स काढायचं आहे मला, तर हे डायमेन्शन काय करणार मी? LHS ला नेणार. म्हणजे लेफ्ट हँड साइडचं डायमेन्शन ऍज इट इज M1 L2 T-2, परंतु कुठल्या सिस्टीम मध्ये? SI सिस्टीम मध्ये. डिवायडेड बाय M1 L2 T-2 कुठल्या सिस्टीम मध्ये? CGS सिस्टीम मध्ये. बरोबर. सो एक्स इज इक्वल टू, आता काय करूया? युनिट्स ठेवूया ना. मासचं युनिट काय असतं रे? SI सिस्टम मध्ये किलोग्राम असतं. त्याची पॉवर लिहायला विसरायचं नाही, raised-1. लेन्थचं युनिट आहे SI सिस्टम मध्ये मीटर. त्याची पॉवर किती आहे? ऍज इट इज 2 आहे. टाइम्सचं युनिट आहे SI सिस्टम मध्ये सेकंड. त्याची पॉवर आहे -2 डिवायडेड बाय CGS सिस्टम मध्ये मासचं युनिट आहे ग्रॅम, raised-1. लेन्थचं युनिट आहे CGS सिस्टम मध्ये सेंटीमीटर, raised-2. आणि टाइमचा आहे सेकंड. त्याची पॉवर ऍज इट इज -2. आता बघा, सेकंड raised-2, सेकंड raised-2 कॅन्सल आउट. आता इथं जराच स्टुडंटची मिस्टेक होण्याची शक्यता असते पॉवर मध्ये. आता पॉवर raised-1 असेल तर ती काय लिहायची गरज नाही. किलोग्रॅम डिवायडेड बाय ग्रॅम हे ऍज इट इज लिहितो मी, कारण पॉवर लिहायची गरज नाही. मीटर स्क्वेअर डिवायडेड बाय ओके सेंटीमीटर स्क्वेअर. थोडंसं सेपरेट लिहितो बघा, सेपरेट. ठीक आहे. परत आता किलो म्हणजे काय लिहिणार? 10⁻³ ग्रॅम डिवायडेड बाय ग्रॅम. किलो म्हणजे 10⁻³ ग्रॅम ऍज इट इज, ग्रॅम ऍज इट इज. ठीक आहे. आता मीटर ऍज इट इज डिवायडेड बाय सेंटीमीटर म्हणजे काय येणार आहे? 10⁻². सेंटी म्हणजे 10⁻² असतं, माहित आहे ना. त्याच्यासाठी प्रेफिक्सेस व्यवस्थित माहिती पाहिजे बघा. ठीक आहे. आणि मीटर बाय सेंटीमीटर ब्रॅकेट स्क्वेअर आहे ना, ब्रॅकेटला स्क्वेअर द्यायचा इथं. लक्षात घ्या, मीटर बाय सेंटीमीटर, मीटर स्क्वेअर बाय सेंटीमीटर स्क्वेअर म्हणजे या पूर्ण ब्रॅकेटला स्क्वेअर व्यवस्थित द्यायचा आहे. आता बघा, ग्रॅम ग्रॅम गेट कॅन्सल, मीटर मीटर ऑल्सो गेट कॅन्सल. आता शिल्लक काय राहणार बघा? 10⁻³ ऍज इट इज इंटू इथं 1/10⁻² याचा स्क्वेअर आहे. ओके. इथं काही वेळेला काय करतात माहिती आहे का स्टुडंट? इथं मिस्टेक काय होतं? मीटर स्क्वेअरला मीटर स्क्वेअर कॅन्सल करतात आणि फक्त सेंटी ठेवतात. हे सेंटीमीटर स्क्वेअर म्हणजे हा सेंटीला पण स्क्वेअर आहे आणि मीटरला पण स्क्वेअर आहे, हे विसरायचं नाही. त्याच्यामुळे 10⁻² मीटर स्क्वेअर फक्त लिहायचं नाही, 10⁻⁴ करावं लागणार ते. कारण इथं स्क्वेअर म्हणजे या प्रिफिक्स आणि मीटर युनिट दोघांचा देखील स्क्वेअर आहे, हे विसरायला नको. सो 10⁻³ डिवायडेड बाय 10⁻² काय होणार आहे? 1 चा स्क्वेअर काय 1च येणार आणि 10⁻² चा स्क्वेअर 10⁻⁴ होणार. म्हणजे हे टोटल किती होणार आहे? 10⁻⁷ येणार.
10⁻³ डिवायडेड बाय 10⁻⁻4 म्हणजे 3 मायनस -4 म्हणजे 3 + 4 येणार ना. सो x ची व्हॅल्यू आली 10⁻7 अँड देअरफॉर इथं लिहू शकतो आपण 1 जूल इज इक्वल टू असतं 10⁻7 अर्ग. 1 जूल इज इक्वल टू 10⁻7 अर्ग. सगळ्या स्टेप लक्षात आल्या का कुठली स्टेप लक्षात आली नाही ते जरा सांगा. आता याच्यावर मेन्स किंवा नीट एक्झाम मध्ये क्वेश्चन कसा असतो सांगतो तुम्हाला आणि ते कसं सॉल्व्ह करायचं. एक क्वेश्चन आहे फाइंड द व्हॅल्यू ऑफ 100 जूल. हे बघा काय विचारलंय, फाइंड व्हॅल्यू ऑफ 100 जूल इन ए सिस्टम. क्वेश्चन कसा आहे बघा, नीट जेई मध्ये क्वेश्चन याच्यावर कसा येतो. आता याच्या अगोदरचे जे क्वेश्चन बघितले ते तुम्हाला काय मिळणार आहेत, कुठल्या एक्झाम मध्ये येणार आहेत, थेरी एक्झाम जर असेल 11ची थेरी एक्झाम 12th मध्ये काय येण्याचा संबंध येत नाही, तर त्याच्यामध्ये एक कुठलं तरी कन्व्हर्जन डेफिनेटली येतं. म्हणजे न्यूटनचं डाईन मध्ये किंवा जूलचं अर्ग मध्ये कुठलं तरी एक डेफिनेटली असतं. त्याच्यामुळे टेस्ट प्रिपरेशनसाठी ते पाठीमागचे 2 डेरिव्हेशन जरा व्यवस्थित करा. नीट किंवा मेन्स एक्झाम किंवा सीईटी एक्झाम मध्ये क्वेश्चन कसा येतो बघा. तर फाइंड द व्हॅल्यू ऑफ 100 जूल इन अ सिस्टम ओके which has 20 centimeter 250 gram 20 centimeter 250 gram and half minute as fundamental units of length, mass and time. Length, mass and time. क्वेश्चनचा मिनिंग अगोदर लक्षात घ्या. जूल हे काय आहे, एसआय सिस्टम मधलं युनिट आहे, बरोबर. जूल हे एसआय सिस्टम मधलं युनिट आहे. तर एसआय सिस्टम मधलं 100 जूल म्हणजे या नवीन सिस्टीम मध्ये किती येणार आहे त्याची व्हॅल्यू. आता ही नवीन सिस्टीम कशी आहे बघा, नवीन सिस्टीम मध्ये लेंथ साठी आपण 20 सेंटीमीटर हे युनिट वापरतोय लेंथ मेजरमेंटसाठी. मास मेजरमेंटसाठी 250 ग्रॅम हे युनिट वापरतोय आणि टाइम मेजरमेंटसाठी सेकंड युनिट वापरत नाही तर हाफ मिनिट हे युनिट वापरतोय. तर आता हे कसं सॉल्व्ह करावं लागेल, तर N1 D1 इज इक्वल टू काय करावं लागेल, N2 D2 हा तुम्हाला इथं फॉर्म्युला वापरावा लागणार आहे. N1 D1 इज इक्वल टू N2 D2 दोन्ही साईडला डायमेन्शन तुम्हाला लिहायचे आहेत. आता N1 म्हणजे काय आहे, 100 जूल आहे आणि N2 म्हणजे काय असणार आहे, ते दुसरं युनिट, त्याला काय म्हणूया, U फक्त म्हणूया काहीतरी, कारण हे युनिटच वेगळं आहे ना. 100 जूल इज इक्वल टू N2 U असं आपण लिहू शकतो. आता 100 जूल म्हणजे काय लिहिणार, M1 जूल हे कोणाचं युनिट आहे, वर्कचं युनिट आहे, म्हणजे काय लिहावं लागेल, M1 L2 T-2 लिहावं लागेल, परंतु कुठल्या सिस्टीम मध्ये, एसआय सिस्टीम मध्ये. आणि N2 ची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे. दुसरं युनिट जे आहे ओके ते देखील, कारण वर्कचं वर्कमध्येच कन्व्हर्जन करू शकतो ना, म्हणजे दोन्ही साईडला डायमेन्शन काय असणार आहे, सेमच असणार, ते डिफरंट नसणार आहे. M1 L2 T-2 इन न्यू सिस्टीम किंवा न्यू युनिट, हे जे नवीन युनिट आहे त्याच्यामध्ये आपल्याला ती व्हॅल्यू फाइंड आउट करायचं आहे. मग N2 इज इक्वल टू काय येणार बघा, 100 विल बी ॲज इट इज. M1 L2 T-2 हे काय येणार आहे, एसआय सिस्टीम मधलं येणार, डिवायडेड बाय M1 L2 T-2 कुठल्यामध्ये येणार आहे, न्यू युनिट मध्ये. ठीक आहे. सो N2 इज इक्वल टू 100 विल बी ॲज इट इज इन 2. आता इथे युनिट्स ठेवायचे आहेत. एसआय सिस्टीम मध्ये मासचं काय आहे, किलोग्राम, ओके. लेंथचं काय आहे, लेंथचं आहे मीटर स्क्वेअर, पॉवर पण ॲज इट इज लिहा. आणि टाइमचं काय आहे, (10⁻²) आहे. टाइमचं काय आहे, सेकंड, आणि पॉवर ॲज इट इज (10⁻²). त्याच्यानंतर नवीन सिस्टीम मध्ये माससाठी काय घ्यायला सांगितलंय त्यांनी, मासच्या ठिकाणी काय ठेवणार मी, 250 ग्रॅम ठेवणार, 250 ग्रॅम, आणि त्याची पॉवर जी असेल ते ॲज इट इज (10⁻1). ओके, ठीक आहे, इंटू लेंथ साठी काय वापरलाय त्यांनी, 20 सेंटीमीटर.
20 सेंटीमीटर वापरलंय. रेस टू किती आहे? 2 आहे. आणि टाइम साठी काय वापरायला सांगितलंय? हाफ मिनिट वापरायला सांगितलंय. टाइम साठी काय युनिट वापरायला सांगितलंय? हाफ मिनिट. हाफ मिनिट म्हणजे किती येणार आहे? सेकंड मध्ये लिहूया ना. 30 सेकंड येणार हाफ मिनिट म्हणजे. आणि याला रेस टू किती आहे? -2 आहे. म्हणजे हे जस्ट या पद्धतीनं तुम्हाला लिहायचं आहे. सो N2 इज इक्वल टू 100 ॲज इट इज इंटू, आता हे किलोचं किती लिहितो? 10⁻³ ग्रॅम लिहितो. पॉवर 1 आहे त्याच्यामुळे काय प्रॉब्लेम नाही. हे मीटर स्क्वेअर ॲज इट इज लिहितो. (10⁻² ॲज इट इज लिहितो. डिवायडेड बाय हे 250 ग्रॅम ॲज इट इज, कारण त्याची पॉवर 1च आहे, इंटू 20 सेंटीमीटर स्क्वेअर. 20चा स्क्वेअर किती होणार रे? 400 होणार. सेंटी म्हणजे 10⁻², त्याचा स्क्वेअर किती होणार? 10⁻⁻4 होणार. आणि मीटर स्क्वेअर होणार. ओके, सगळं व्यवस्थित प्लेस करायचं आहे. 20चा स्क्वेअर किती झाला? कारण पूर्ण ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे ना. 20चा स्क्वेअर 400, सेंटीचा स्क्वेअर 10⁻⁻4 आणि मीटरचा स्क्वेअर मीटर स्क्वेअर होणार, इंटू 30चा स्क्वेअर किती होणार? कारण रेस टू -2 आहे ना. 30 डायरेक्टली असं लिहितो मी, 30⁻² लिहितो बेस्ट वे, कारण 30चा स्क्वेअर नाहीये, तो 30⁻² आहे. आणि (2) ॲज इट इज लिहितो. मग आता जे कॅन्सल आउट होतंय ते कॅन्सल आउट करून टाकूया. ग्रॅमला ग्रॅम कॅन्सल, मीटर स्क्वेअरला मीटर स्क्वेअर कॅन्सल, (2) ला (2) कॅन्सल. आता जस्ट इथं व्हॅल्यू राहणार आहेत सगळ्या. N2 इज इक्वल टू 100 इंटू न्यूमरेटरला राहिलंय 10⁻³ फक्त, आणि डिनॉमिनेटरला काय काय राहिलंय बघा? 250 इंटू 400, बरोबर. 250 इंटू 400 इंटू किती राहिलंय? 10⁻⁻4 राहिलंय, इंटू आता 30⁻². आता पॉवर मायनस असेल तर त्याचा मिनिंग काय होतो? 30⁻² म्हणजे लिहू शकतो 1/30⁻² लिहू शकतो. पॉवर मायनस म्हणजे ती टर्म डिनॉमिनेटरला असते, लक्षात घ्या. 30⁻² म्हणजे 1/30⁻². सो इथं लिहावं लागेल 1/30⁻². ओके. सो आता 100 इंटू 10⁻³ म्हणजे 10⁻5 होणार न्यूमरेटरला. 100 म्हणजे 10⁻² ना. 10⁻² इंटू 10⁻³ म्हणजे 10⁻5 होणार. ओके. आता डिनॉमिनेटरला बघा, 25 इंटू 4 म्हणजे किती? 100. हे 25 इंटू 4 फक्त केलं, अजून किती झिरो? 3 झिरो. 1 2 3 इंटू 10⁻⁻4 ॲज इट इज, आणि 1/30चा स्क्वेअर म्हणजे 1/900. 900 वर जाणार. 30चा स्क्वेअर किती? 900. 1/900 येणार ना. आणि 900 जे आहे ते न्यूमरेटरला जाणार, 900 होणार. मग आता बघा इथं हे 10⁻5 आणि 1 वर हे 5 झिरो आहे, म्हणजे हे 10⁻5च येतं. म्हणजे लक्षात घ्या, हे 10⁻5 आणि हे 10⁻5 कॅन्सल होणार आहे. शिल्लक काय राहणार बघा? 900 इंटू 10⁻² किती येणार आहे? 10⁻⁻4 वर गेल्यानंतर 10⁻+4 होणार, बरोबर. सो N2 इज इक्वल टू येणार आहे 9 इंटू 10⁻6 येणार आहे. N2 किती येणार? 900 म्हणजे 9 इंटू 10⁻², 10⁻² आणि 10⁻4 म्हणजे 10⁻6. 9 इंटू 10⁻6 येणार आहे. म्हणजे थोडक्यात 100 जूल म्हणजे किती येणार आहे? N2 ची व्हॅल्यू आली ना ती. 100 जूल म्हणजे 9 इंटू 10⁻6 न्यू युनिट येणार आहे. ओके, नवीन सिस्टम मधलं युनिट जे काय असेल ते 10⁻6 न्यू युनिट, असं ते आन्सर येणार आहे. असे काही क्वेश्चन्स तुम्हाला मेन्स किंवा नीट एक्झामला मोस्टली असतात. ओके, म्हणजे SI सिस्टीम मधली एवढी जूल किंवा एवढं न्यूटन म्हणजे नवीन सिस्टीम मधली किती असेल, की ज्या सिस्टीम मध्ये मास मेजरमेंटसाठी काहीतरी वेगळंच युनिट वापरलं जातं, लेंथ मेजरमेंटसाठी आणखी काय वेगळंच असतं, किंवा टाइम मेजरमेंटसाठी आणखी काहीतरी वेगळं असतं. अशा सिस्टम मध्ये आणखी एक एक्झाम्पल बघूया. हे एक्झाम्पल युट्यूबवर बघून पुन्हा पुन्हा रिपीट करा. लक्षात घ्या, पुन्हा एकदा नोटबुकवर काय करा? नोटबुकवर सॉल्व्ह करा, म्हणजे तुम्हाला ते प्रॅक्टिस होईल. ओके, आता बघा आणखी एक क्वेश्चन कसा आहे बघा. ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू किती आहे सांगा? ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू SI सिस्टीम मध्ये. क्वेश्चन लिहितो पूर्ण. व्हॅल्यू ऑफ ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी
value of acceleration due to gravity in SI system is 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर. एक्झॅक्टली असते 9.8, परंतु अप्रॉक्सिमेटली घेतली. ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची SI सिस्टम मध्ये व्हॅल्यू किती आहे? 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर आहे. ठीक आहे. तर इथं काय फाइंड आउट करायला सांगितलंय, जर युनिट ऑफ लेंथ आपण युनिट ऑफ लेंथ आणि टाइम, कारण इथं मोस्टली मीटर आणि सेकंड म्हणजे लेंथ आणि टाइमच आहे, तर लेंथ आणि टाइमचे युनिट चेंज केले आणि ते चेंज कसे करायचे आहेत? लेंथला किलोमीटर घ्यायचा आहे आणि टाइमला आवर घ्यायचा आहे. तर त्या सिस्टम मध्ये ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू किती येईल असा क्वेश्चन आहे. ओके, म्हणजे बघा, if the acceleration due to gravity is 10 meter per second square in SI system, then its value in new system काढायचे. its value in new system. its value in new system find out करायचे आहे. value in new system where kilometer is used for length measurement. Kilometer is used for length measurement. Kilometer is used for length measurement and hour is used for time measurement. म्हणजे थोडक्यात 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर म्हणजे किती किलोमीटर पर आवर स्क्वेअर हे काढायचं आहे थोडक्यात. म्हणजे मीटर ऐवजी किलोमीटर आलं पाहिजे आणि सेकंड ऐवजी आवर आला पाहिजे. किलोमीटर पर आवर स्क्वेअर मध्ये किती येणार आहे व्हॅल्यू? आता हे दोन्ही पद्धतीने सोडू शकतो. N1 U1 इज इक्वल टू N2 U2 हा फॉर्म्युला वापरून पण सोडू शकतो, किंवा N1 D1 इज इक्वल टू N2 D2 दोन्ही मेथडनं सॉल्व्ह करू शकतो. ओके, दोन्ही मेथडनं सॉल्व्ह करून बघूया. सुरुवातीला N1 U1 इज इक्वल टू N2 U2 फॉर्म्युला वापरून बघूया. N1 म्हणजे पहिल्या सिस्टीम मध्ये व्हॅल्यू किती आहे? 10 आहे. कुठल्या युनिट मध्ये आहे? मीटर स्क्वेअर, मीटर पर सेकंड स्क्वेअर, सॉरी मीटर पर सेकंड स्क्वेअर. आता दुसऱ्या सिस्टम मधली व्हॅल्यू काढायची आहे, त्याचं युनिट काय आहे? किलोमीटर पर आवर स्क्वेअर. म्हणजे 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर म्हणजे किती किलोमीटर पर आवर स्क्वेअर काढायचं आहे. कारण इथं नवीन सिस्टम मध्ये लेंथ मेजरमेंटसाठी ते किलोमीटर वापरणार आहेत आणि टाइम मेजरमेंटसाठी आवर हे युनिट वापरणार आहे. तर सिंपल आपण फॉर्म्युला वापरू शकतो N1 U1 इज इक्वल टू N2 U2 आणि तिथं सगळे युनिट आणि व्हॅल्यूज तुम्हाला प्लेस करायचे आहेत जस्ट. आता N2 ची व्हॅल्यू काढायची आहे. N2 ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. मग मी काय करणार बघा, आता N2 ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. सो N2 इज इक्वल टू, हे सगळे इकडे नेणार ना, 10 ॲज इट इज इंटू मीटर पर सेकंड स्क्वेअर डिवायडेड बाय काय होणार? हे इकडे जाऊन डिवाइड होणार ना, किलोमीटर पर आवर स्क्वेअर होणार. सो N2 ची व्हॅल्यू किती येणार बघा? 10 ॲज इट इज. ओके, किलोमीटर आहे, सॉरी ते किलोग्राम चुकून झालं इथं. मीटर पर सेकंड स्क्वेअर डिवायडेड बाय किलोमीटर पर आवर स्क्वेअर. आता 10 ॲज इट इज मीटर डिवायडेड बाय किलोमीटर लिहितो इंटू आवर स्क्वेअर वर जाणार आणि सेकंड स्क्वेअर खाली येणार ना. आवर स्क्वेअर वर जाणार आणि सेकंड स्क्वेअर खाली येणार. ओके, याला असं पण लिहू शकतो, 10 मीटर डिवायडेड बाय किलोचं किती लिहिणार? 10⁻³ मीटर. ओके, इथं आवर बाय सेकंड पूर्ण ब्रॅकेटला स्क्वेअर देतो. आवर स्क्वेअर बाय सेकंड स्क्वेअर म्हणजे आवर बाय सेकंड ब्रॅकेट स्क्वेअर, म्हणजे आपल्याला कॅल्क्युलेशनला बरं पडेल. 10 मीटर मीटर कॅन्सल करतो, शिल्लक राहणार इथं 10⁻³ आता 1 आवर म्हणजे किती सेकंद असतात माहित आहे ना? 3600 सेकंद असतात. 1 आवर म्हणजे 3600 सेकंड डिवायडेड बाय सेकंड आणि याचा स्क्वेअर आहे, ब्रॅकेट स्क्वेअर.
सो N2 इज इक्वल टू काय होणार बघा, आता इथं सेकंड कॅन्सल होत आहे. 10 डिवायडेड बाय 10⁻³ ॲज इट इज लिहितो. 10 डिवायडेड बाय 10⁻³ आणि 3600चा काय राहणार आहे इथं स्क्वेअर राहणार, स्क्वेअर. सो आता हे कॅल्क्युलेशन करावं लागेल. 10 डिवायडेड बाय 10⁻³ म्हणजे 10⁻² येणार आणि 3600चा स्क्वेअर तो इथं लिहावा लागेल. 3600चा स्क्वेअर किती येतोय बघा. हा येतो 1296 आणि त्याच्यावर 40 1234. ठीक आहे. आता 10⁻² न मल्टिप्लाय करायचं म्हणजे याच्यातले 2 झिरो काय करावे लागतील, कॅन्सल करावे लागतील आणि त्याच्यामुळे आन्सर येणार आहे 1296. 2 झिरो गेले, 2 झिरो फक्त राहिले. सो N2 ची व्हॅल्यू येते 129600. दॅट इज द आन्सर. 129600 म्हणजे याचा अर्थ काय झाला, 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर म्हणजे काय असतं 129600 किलोमीटर पर आवर स्क्वेअर असतं. सॉरी, किलोमीटर, पुन्हा एकदा चुकून किलोग्रॅम झालं. किलोमीटर पर आवर स्क्वेअर. 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर म्हणजे किलोमीटर पर आवर स्क्वेअर मध्ये किती येणार आहे 1296 किलोमीटर पर आवर स्क्वेअर येणार आहे. हा झाला N1 U1 इज इक्वल टू N2 U2 च्या मेथडनं. आता हे असं आपण असं पण करू शकतो की N1 दुसरी मेथड ऑर N1 D1 इज इक्वल टू N2 D2. पहिली व्हॅल्यू किती आहे 10 आहे. ओके बरोबर. पहिल्याचं डायमेन्शन काय येणार, ते ऍक्सेलरेशन आहे ना, मग ऍक्सेलरेशनचं डायमेन्शन m0 L1 T-2. आता m0 असल्यामुळे ते काय लिहायची गरजच नाही, L1 T-2 फक्त लिहूया. L1 T-2 कुठल्या सिस्टम मधला आहे ते, SI सिस्टम मधला आहे ना, बरोबर आहे ना. मीटर पर सेकंड स्क्वेअर म्हणजे पहिलं युनिट किती होतं 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर होतं, ते SI सिस्टम मधलं युनिट आहे. नवीन सिस्टीम मधली व्हॅल्यू काढायची आहे. नवीन सिस्टीम मध्ये डायमेन्शन तेच लिहावं लागेल L1 T-2 आणि U फक्त लिहितो, नवीन युनिट आहे ते. सो N2 इज इक्वल टू काय होणार बघा, N2 इज इक्वल टू 10 L1 T-2 SI सिस्टीम डिवायडेड बाय L1 T-2 न्यू सिस्टीम मधलं. ओके. सो N2 इज इक्वल टू 10 ॲज इट इज. आता इथं फक्त युनिट ठेवायचे. SI सिस्टीम मध्ये काय असतं, मीटर असतं लेन्थसाठी. सो m⁻1 आणि टाइमसाठी काय लिहिणार मी (2) टाइमसाठी सेकंड. नवीन युनिट काय घ्यायला सांगितले, लेंथ मेजरमेंटसाठी युनिट काय घ्यायला सांगितलंय किलोमीटर (1) आणि टाइम मेजरमेंटसाठी काय घ्यायला सांगितलंय आवर घ्यायला सांगितलंय आवर (2). सो N2 इज इक्वल टू बघा 10 ॲज इट इज. मीटर(1) कॅन्सल करू शकतो, शिल्लक काय राहणार आहे 1 डिवायडेड बाय 10⁻³ राहणार. ओके, किलो म्हणजे 10⁻³. ठीक आहे. त्याच्यानंतर सेकंड डिवायडेड बाय आवर (2) दोघांना कॉमन पॉवर लिहितो, बरोबर आहे ना. सेकंड डिवायडेड बाय आवर, दोघांची पॉवर (2) कॉमन लिहिली. सो देअरफॉर N2 इज इक्वल टू काय होणार बघा, 10 डिवायडेड बाय 10⁻³ म्हणजे 10⁻2 होणार इंटू सेकंड ॲज इट इज. आवर म्हणजे 3600 सेकंड. 1 तास म्हणजे 3600 सेकंद असतात, 3600 सेकंद असतात. (2) येणार. सो 10⁻² इंटू सेकंड कॅन्सल. आता इथं पॉवर प्लस मायनसची प्लस पॉवर जर करायची असेल तर डिनॉमिनेटर काय करावा लागतो, न्यूमरेटरला आणावा लागतो. 3600 स्क्वेअर होणार. पॉवर (2) मायनस पॉवरचं प्लस पॉवर करायला डिनॉमिनेटरची टर्म न्यूमरेटरला आणावी लागते, हे माहिती पाहिजे. सो N2 इज इक्वल टू काय होणार आहे 10⁻² आणि याचा स्क्वेअर इथे आला होता 1296 आणि 40. 10⁻² मुळे हे 2 झिरो कॅन्सल आउट होणार आणि N2 ची व्हॅल्यू किती येणार आहे
129,600 अशा प्रकारे N2 येणार आहे. म्हणजे पुन्हा एकदा 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर, ओके, 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर म्हणजे किती येतं 129,600 किलोमीटर पर आवर स्क्वेअर येणार आहे. 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर इज इक्वल टू 129,600 किलोमीटर पर आवर स्क्वेअर येणार आहे. तर या पद्धतीनं एका युनिटचं दुसऱ्या युनिटमध्ये कन्व्हर्जन करायचं असेल तर दोन फॉर्म्युले आहेत बेसिकली. N1U1 इज इक्वल टू N2U2 किंवा N1D1 इज इक्वल टू N2D2. तुम्हाला जे सुटेबल वाटेल ते वापरा. N1U1 इज इक्वल टू N2U2 किंवा N1D1 इज इक्वल टू N2D2. लक्षात येते का बघा. आणखी एक याचं लास्ट एक्झाम्पल बघूया. ओके, द व्हॅल्यू ऑफ ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट इज, व्हॅल्यू ऑफ ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट किती आहे बघा. व्हॅल्यू ऑफ ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट is capital G is equal to 6.67 into 10 raised to minus 11 आहे. ओके, 6.67 into 10 raised to minus 11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर kg स्क्वेअर. ओके, न्यूटन मीटर केजी हे SI सिस्टम मधले सगळे युनिट आहे, म्हणजे SI सिस्टम मध्ये एवढी व्हॅल्यू आहे. ठीक आहे. कन्वर्ट इट इनटू CGS सिस्टीम. कन्वर्ट इट इनटू CGS सिस्टीम. CGS सिस्टीम मध्ये कन्वर्ट करायचे आहे. आता कसं कन्वर्ट करायचं बघा. पुन्हा एकदा पहिली स्टेप N1D1 इज इक्वल टू काय लिहिणार मी N2D2 लिहिणार आहे. ठीक आहे. N1D1 इज इक्वल टू N2D2. आता N1 म्हणजे पहिल्या सिस्टीम मधली व्हॅल्यू जी दिलेली आहे ती व्हॅल्यू 6.67 इंटू 10 रेस टू मायनस 11. ओके, आता इथं डायमेन्शन लिहूया. आता हे याच्यासाठी ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंटचं डायमेन्शन मी तुम्हाला पाठ करायला सांगितलंय ते माहिती आहे ना. M-1 L3 T-2 असतं. M-1 L3 T-2. आणि हे जे युनिट आहे ते कुठल्या सिस्टम मधलं आहे. SI सिस्टम मधलं आहे. ओके, इज इक्वल टू इथं काय होणार बघा. N2 काढायचा आहे. डायमेन्शन तेच येणार आहे M-1 L3 T-2 आणि कुठल्या सिस्टीम मधली व्हॅल्यू काढायची आहे. CGS सिस्टीम मधली व्हॅल्यू फाइंड आउट करायचं आहे. मग आता N2 इज इक्वल टू काय येणार बघा. 6.67 इंटू 10 रेस टू मायनस 11 हे ऍज इट इज. M-1 L3 T-2 in SI system divided by M-1 L3 T-2 in काय येणार आहे CGS सिस्टीम. काय डाऊट असला विचारा. त्याच्यासाठी ते ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंटचं डायमेन्शन तुम्हाला पाठ असणं आवश्यक आहे. ओके, M-1 L3 T-2 M-1 L3 T-2 फक्त सिस्टीम चेंज होणार आहे. आता फक्त इथे युनिट ठेवायचे आहेत सगळ्याचे. N2 इज इक्वल टू 6.67 इंटू 10 रेस टू मायनस 11 हे ऍज इट इज. बघा SI सिस्टम मध्ये मास युनिट काय असतं किलोग्राम रेस टू मायनस 1. लेनचं काय असणार आहे मीटर क्यूब. टाइमचं काय असणार आहे सेकंड रेस टू मायनस 2. आता CGS सिस्टम मधले युनिट ठेवूया. मासचा असणार आहे ग्रॅम रेस टू मायनस 1. लेनचा असणार आहे सेंटीमीटर क्यूब आणि टाइमचा असणार आहे सेकंड रेस टू मायनस 2. आता इथं मेजर प्रॉब्लेम येतोय स्टुडंटला. हा पार्ट व्यवस्थित म्हणजे पॉवरच्या कॅल्क्युलेशनचा पार्ट जो आहे ना इथंच ते स्टुडंट मिस्टेक करू शकतात. कारण इथंपर्यंत सगळ्यांना व्यवस्थित लिहिता येतं आणि इथं बरोबर मिस्टेक होण्याची शक्यता असते. आता इथं व्यवस्थित लक्ष द्या कसं होणार आहे. सो N2 इज इक्वल टू लिहितो पहिली व्हॅल्यू ऍज इट इज 6.67 इंटू 10 रेस टू मायनस 11 बरोबर. आता इथं काय होणार बघा. ग्रॅम रेस टू मायनस 1 ग्रॅम रेस टू मायनस 1 आपण कॅन्सल करू शकतो. परंतु
किलोचं किती लिहावं लागेल इथं? 10⁻, किंवा एक काम करूया, ह्या सगळ्या पॉवर काय करूया, पॉवर मायनस असलं की कन्फ्युजन होण्याची शक्यता असते. सगळ्या पॉवर प्लस करूया. मला सांगा, हे अगोदर सेपरेट लिहितो मी. किलोग्राम डिवायडेड बाय ग्राम, दोघांची पॉवर देखील काय आहे, -1च आहे. ठीक आहे. मीटर डिवायडेड बाय सेंटीमीटर, दोघांची पॉवर किती आहे, (3) आहे. म्हणजे कॉमन पॉवर अगोदर द्या, म्हणजे प्रॉब्लेम होणार नाही. ठीक आहे. आणि (2) (2) दोन्ही सेम असल्यामुळे इथंच मी कॅन्सल आउट करू शकतो. इथं कॅन्सल आउट झालं. ठीक आहे. आता हे 6.67 इंटू 10⁻11 ॲज इट इज लिहिलं. पॉवर जर मायनस असेल तर प्लस करण्यासाठी काय करतोय रे आपण, डिनॉमिनेटरची टर्म न्यूमरेटरला लिहावी लागते, न्यूमरेटर असेल तर डिनॉमिनेटरला लिहावी लागते, तरच काय होते, मायनसची पॉवर प्लस होते. म्हणजे इथं ग्रॅम डिवायडेड बाय किलोग्रॅम (1) करावं लागणार. कारण इथं मिस्टेक होण्याची शक्यता असते आणि ही मिस्टेक अवॉइड करण्यासाठी काय करा, पॉवर ज्या मायनस आहेत ना त्या अगोदर प्लस करा. मायनसची पॉवर प्लस कशी करायची, खाली जर टर्म असेल तर ती वर आणायची, वर असेल तर ती काय करायची, खाली न्यायची. आता ही काय पॉवर प्लसच आहे, त्याच्यामुळे काय प्रॉब्लेम नाही. मीटर डिवायडेड बाय सेंटीमीटरचा क्यूब. बघा आता बघा, 6.67 इंटू 10⁻11 ग्रॅम ॲज इट इज. आता इथं किलोची व्हॅल्यू प्लेस करा. किलोची व्हॅल्यू किती येणार, 10⁻³ ग्रॅम. (1) असेल तर ते काय लिहायची गरज नाही. त्याच्यानंतर मीटर ॲज इट इज. सेंटी म्हणजे 10⁻² असतं. सेंटी म्हणजे 10⁻² मीटर, याचा क्यूब. 6.67 इंटू 10⁻11. ग्रॅमला ग्रॅम कॅन्सल, शिल्लक राहणार येतं 10⁻³ डिनॉमिनेटरला. मीटरला मीटर कॅन्सल होणार आहे आणि इथं काय राहणार बघा, क्यूब करावं लागेल ना. इथं 1चा क्यूब म्हणजे 1च येणार आणि 10⁻²चा क्यूब म्हणजे 10⁻⁻6 होणार. 10⁻² क्यूब. पॉवर रेस टू पॉवर असेल तर दोन पॉवरचं मल्टिप्लिकेशन करतात. -2 इंटू 3 म्हणजे -6. म्हणजे इथे येणार 6.67 इंटू 10⁻11. आता या दोन्ही टर्म न्यूमरेटरला आणतो. 10⁻³ 10⁻³ वर गेल्यानंतर 10⁻³ होणार आणि 10⁻6 वर गेल्यानंतर 10⁻+6 होणार. म्हणजे किती होणार बघा, 6.67 इंटू 10⁻. फायनली N2 ची व्हॅल्यू येणार आहे, हे किती होणार, -11 -3 म्हणजे -14 आणि -14 + 6 म्हणजे 10⁻8 येणार. जस्ट ऍडिशन करा. तर SI सिस्टम मध्ये व्हॅल्यू 6.67 इंटू 10⁻11 असेल तर CGS सिस्टम मध्ये किती येते, 6.67 इंटू 10⁻8 येते. किंवा इथं आपण असं लिहू शकतो, 6.67 इंटू 10⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर kg² इज इक्वल टू येणार आहे 6.67 इंटू 10⁻8 न्यूटन ऐवजी डाइन, मीटर स्क्वेअर ऐवजी सेंटीमीटर स्क्वेअर पर किलोग्राम स्क्वेअर ऐवजी ग्रॅम स्क्वेअर येणार. 6.67 इंटू 10⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर kg² इज इक्वल टू 6.67 इंटू 10⁻8 डाइन सेंटीमीटर स्क्वेअर पर ग्रॅम स्क्वेअर येणार. असं हे कन्व्हर्जन फॅक्टर जे आहे ते एका युनिटचं दुसऱ्या युनिटमध्ये तुम्ही करू शकताय बाय युझिंग डायमेन्शन. फॉर्म्युला फक्त काय वापरायचा, N1 D1 इज इक्वल टू N2 D2 आणि D1 D2च्या ठिकाणी डायमेन्शन ठेवणं आणि ती सिस्टम तिथं व्यवस्थित लिहिणं ते महत्वाचं आहे. म्हणजे SI आहे का, CGS आहे का, नवीन युनिट आहे ते फक्त लिहायचं आणि पलीकडे शिफ्ट करून कॅल्क्युलेशन करायचं आहे. कॅल्क्युलेशन करताना पॉवरच्या कॅल्क्युलेशन मध्ये तुम्हाला प्रॉब्लेम होऊ शकतो. मोस्टली तिथं काय करायचं, मायनस पॉवर असेल तर अगोदर प्लस पॉवर करून घ्यायची आणि मग कॅल्क्युलेशन करायचं. ओके, जेणेकरून तुम्हाला पुढे प्रॉब्लेम येणार नाही. ठीक आहे. हे आज जे स्टडी केलेला जो पार्ट आहे तो नेक्स्ट लेक्चरला आपण पुन्हा एकदा रिपीट करूया. कारण हा पार्ट जो आहे ना तो थोडासा मॅथमॅटिकल जास्त आहे, पॉवरचं जास्त कॅल्क्युलेशन आहे, थोडासा किचकट आहे. त्याच्यामुळे हाच पार्ट, कन्व्हर्जनचा सगळा पार्ट पुन्हा एकदा पुढच्या लेक्चरला आपण बघणार. आणखी एकदा रिपिटेशन झाल्यानंतर पुन्हा ते तुम्हाला खूप इझी वाटेल. ठीक आहे. कारण फिजिक्सला डिफिकल्ट प्रॉब्लेमचं इझी प्रॉब्लेम करायला एकच मेथड आहे, दॅट इज रिपिटेशन. त्याच्यामुळे पुन्हा हे आता झालेले जेवढे प्रॉब्लेम आहेत, 5-6 प्रॉब्लेम जे काय झालेले असतील
ते पुढच्या लेक्चरला पुन्हा रिपीट करू आपण. ज्यांना कोणाला समजलेलं आहे काहीच प्रॉब्लेम नाही. ज्यांना थोडे थोडे अजून डाऊट आहेत ते आणखी एकदा रिपीट केल्यानंतर पूर्णपणे डाऊट्स निघून जातील, कारण अंडरस्टँडिंग खूप महत्वाचं आहे. ठीक आहे. So this is all for today's lecture of the physics.